कलिंगड पिकातील नर फुल व मादी फुल हे कसं ओळखायचं हे मी तुम्हाला सांगतोय. तर जे नर फुल असतं त्या नर फुलाच्या पाठीमागे कसल्याही प्रकारची गाठ नसते आणि जे मादी फुल असतं तर त्या मादी फुलाच्या पाठीमागे अशा प्रकारची गाठ असते, तुम्ही बघू शकता. यावरून समजून जायचं की नर फुल कोणतं आणि मादी फुल कोणतं. आता मादी फुल सेट होण्यासाठी नर फुलावरील पोलन हे मादी फुलावर ट्रान्सफर होणं गरजेचं असतं. तर यासाठी आपल्याला मधमाशींची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. साधारण 800 ते 1000 पोलन ज्यावेळेस मादी फुलावर ट्रान्सफर होणार आहे त्यावेळेस कलिंगडाचं फळ चांगल्या प्रकारे सेट होणार आहे. यासाठी काही उपाययोजना करून घेणं गरजेचं आहे ज्यामुळं कलिंगड हे चांगल्या प्रकारे सेट होणार आहे. यासाठी पहिली उपाययोजना अशी की आपल्या कलिंगडच्या प्लॉटमध्ये एका एकरी प्लॉटमध्ये आपल्याला एक मधमाशीची पेटी ठेवण्याची गरज आहे. तर तुम्ही तिथं ती ठेवू शकता. तर दुसरी उपाययोजना अशी की ताक, गुळ आणि इलायची याची एकत्रित फवारणी आपल्याला प्लॉटवर करून घ्यायची आहे जेणेकरून मधमाशा प्लॉटवर आकर्षित होतील. आणि तिसरी उपाययोजना अशी की ज्यावेळेस आपला कलिंगडचा प्लॉट हा एक फुलावस्थेत असेल त्यावेळेस आपल्याला पूर्णपणे ग्रीन ट्रायंगलवाले कीटकनाशक व बुरशीनाशक वापरायची आहे. येलो ट्रायंगलवाली आणि रेड ट्रायंगलवाली आपल्याला पूर्णपणे अवॉइड करायची आहे. आणि चौथी उपाययोजना अशी की आपल्याला अन्नद्रव्याची योग्यरित्या व्यवस्थापन करायचं आहे, तेव्हा आपल्या कलिंगड प्लॉटची सेटिंग होईल. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या स्मार्ट शेतकरी पेजला फॉलो करा.